अभिनंदन करेन, कौतुक करेन ज्यांनी हे मैदान सुसज्ज केलं आणि सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा घेऊन जाईल आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावाकडे. पहिल्या डावाचा पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क लेनचा वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू, गोलंदाज स्वराज याच्या माध्यमातून निघालेला हा चेंडू आणि निर्धाव चेंडू. सुंदर सुरुवात मी वारंवार म्हणतोय कारण कालच्या संपूर्ण दिवसभरात मी ग्रामीण गटाचे जे सामने होते तिथे समालोचन केलं होतं. त्यावेळी परिस्थिती अशीच होती, प्रत्येक सामन्यामध्ये गोलंदाजी करणारा संघ जो आहे हा वर्चस्वी ठरत होता. काही सामने चेस होताना आपण पाहिले, एखाद्या संघाने जिंकले होते, परंतु बरेचसे सामने आपण डिफेंड होताना सुद्धा पाहिले. तर आज सुद्धा तशीच काहीशी परिस्थिती आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिली. सुरेख चेंडू, सुंदर चेंडू, बॅट लाईनला टाकलेला हा चेंडू होता. अक्रॉस द लाईन येऊन फलंदाज प्रणित हा चेंडू खेळून काढताना बीट झाला होता, परंतु चोरट्या स्वरूपात का होईना, बाईसच्या स्वरूपात का होईना सुपरफास्ट आग्राव संघाच्या डावाचा श्री गणेशा मात्र होतोय. सुरुवात होतीये, धावसंख्या होते बिनबाद 1. हवेचा झोत जर पाहिला तर गोलंदाजासाठी पोषक असं मैदान, कारण चेंडू खूपदा आपण पाहतोय काही वेळा खाली राहतो, काही वेळा उसळी घेतोय. गुडलेन स्पॉटवरून चेंडू अतिशय वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतो, त्यामुळे फलंदाज बऱ्याचदा चक्रावून जातोय असं आपण सातत्याने पाहिलंय. तर ते चित्र जे आहे हे चालू सामन्यात सुद्धा. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप वाईड लाईनला पकडून टाकलेला चेंडू, परंतु यावेळी पंच नाराज, नाखुश. पंच चंदू शेळके यांच्या माध्यमातून वाईट चेंडूचा इशारा. वाईट चेंडूला आपण वाईट चेंडू असं म्हणतो, खराब चेंडू म्हणतो, कारण एक धाव अतिरिक्त पद्धतीने फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये जमा होते. इथे सुद्धा एक धाव जमा झाली आणि धाव संख्या झाली आहे बिनबाद 2. षटक क्रमांक 1 ऑन द मार्क. डावखुरा फलंदाज सूरजने आव देखाना धाव आणि चेंडूवर घातला घाव. तरी सुद्धा आपण पाहतोय सुरेख दर्जाचं क्षेत्ररक्षण, तिथे किमान 4 धावा तरी जमा होऊ शकल्या असत्या. तिथे अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण करून आपल्या संघासाठी उपयुक्त अशा 2 धावा मात्र रोखल्यात. या खेळपट्टीवर एक एक धाव खूप महत्वाची आहे, कारण जसं आपण म्हणतो 1 रुपया जो याला जशी आपण किंमत देत नसतो, परंतु 1 लाख या किमतीतून जर आपण 1 रुपया जर काढून घेतला तर त्या किमतीला, त्या रकमेला आपण 1 लाख म्हणत नसतो, तर 99,999 म्हणतो. तर तशाच पद्धतीने क्रिकेटमध्ये एक एक धाव जी आहे ही खूप महत्वाची असते. आणि जिथे एखाद्या मैदानावर गोलंदाजीसाठी पोषक असं वातावरण असेल तिथे मात्र प्रत्येक धाव जी आहे ही अमूल्य असेल. तर इथे 2 धावा मात्र रोखल्यात. बॅटच्या कडेला मात्र चेंडू लागेल, चेंडूची अडवणूक होईल आणि फेक होईल. तत्पूर्वी धाव फलकावर 1 धाव सहजरित्या मुकम्मल होईल. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसभरापासून किंवा आजच्या दिवशी सुद्धा पॉवर प्लेच्या षटकांमध्ये अपेक्षित धावा ज्या आहेत हे फलंदाजांना जमा करताना थोडंसं का होईना संघर्ष करावा लागतोय, मेहनत घ्यावी लागतोय. जरी 38ची मर्यादा असली तरी सुद्धा चेंडू नवे असल्या कारणानं म्हणा किंवा जशा पद्धतीने हवेचा रुख आहे, खेळपट्टी जशी टणक आहे आपण पाहतोय, फलंदाज थोडेसे चाचपडताना आपण पाहतोय. इथे जोरदार अपील, या अपील मध्ये उत्साह थोडासा जास्त होता, परंतु आत्मविश्वास निश्चितपणे कमी आपण पाहिला. पंचांनी 22च्या स्वरूपात ही धाव घोषित केली. 22च्या स्वरूपात धाव संख्येत आणखी वाढ, धावा झाल्यात बिनबाद 6. तर या 6 धावांमध्ये 2 22च्या स्वरूपाच्या धावा, 1 वाईड धाव, अशा 3 एकूण धावा ज्या आहेत त्या अतिरिक्त स्वरूपाच्या आपण पाहिल्या. मात्र 3 धावा ज्या आहेत या फलंदाजाच्या बॅट मधून आपण पाहिल्या होत्या. सुंदर असं षटक म्हणावं लागेल गोलंदाज स्वराज याच्या माध्यमातून. सूरज पुन्हा एकदा खेळपट्टीवर, बॅटिंग लाईन मार्कवर. आजचा दिवस रविवारचा दिवस सूरज अर्थात सूर्य, तर सूरजसाठी नक्कीच लाभदायक असा दिवस म्हणावा लागेल. परंतु तशा पद्धतीची फटकेबाजी आतापर्यंत आपण पाहिलेली नाहीये. पहिलं षटक संपुष्टात आल्यानंतर आतापर्यंतची धावसंख्या सुपरफास्ट आग्राव संघाची बिनबाद 7. आणि जसा मी वारंवार उल्लेख करतोय की पॉवर प्लेच्या षटकामध्ये या संपूर्ण स्पर्धेत अपेक्षित धावा ज्या आहेत ह्या कोणत्याही संघाला जमा करता आलेल्या नाही आहेत. एखाद दुसरा सामना असेल किंवा 2 ते 3 सामने असेल जिथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20+ स्कोर आपण पाहिला असेल, अन्यथा बिलो 20 स्कोर आपण बऱ्याचदा पाहिलाय. काही सामने असे सुद्धा होते जिथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावूनही कमी धावा जमा होताना आपण पाहिल्या. तर सांगायचा हेतू हाच आहे की खऱ्या अर्थाने गोलंदाजांना एक नामी संधी आहे
या खेळपट्टीवर आपला कौशल्य दाखवण्याची आणि त्याचा पुरेपूर फायदा काल आपण पाहिलं होतं की आदित्य घाडके सारखा जो गोलंदाज आहे त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये संपूर्ण दिवसभरात एकूण 10 धावा आपल्या नावे केल्या होत्या आणि त्या 10 विकेट आपल्या नावे केल्या होत्या आणि त्या 10 विकेटमधील एकाच सामन्यात त्याने 2 षटकांमध्ये 6 विकेट जमा करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे खेळपट्टीकडे जिथे दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज विकास. मित्रांत वॉरियर्स नावे संघाच्या माध्यमातून पहिला चेंडू विकासचा, परंतु खराब दर्जाचा चेंडू, दिशा भरकटलेला चेंडू. जसं आपण म्हणतो आयुष्य असो वा खेळ, तुमच्याकडे वेग असेल परंतु दिशा जर खराब असेल तर त्या वेगाला काहीच महत्त्व नसतं. त्यामुळे वेगापेक्षा दिशेवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. इथे सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, फटका फसलाय. फलंदाज सूरज बॅक टू द पॅव्हलियन. आदर्श याच्या माध्यमातून हा झेल पूर्ण केला गेला. अर्थात चेंडू अतिशय चांगला होता. मी जसं वारंवार म्हणतोय तर गुडलेन स्पॉटवरून चेंडू जर वेगाने फलंदाजाकडे सरसावला तर चेंडू मिडल करणं थोडंसं कठीण जातंय फलंदाजाला आणि त्याचं एक उत्तम उदाहरण मागच्या चेंडूवर आपण पाहिलं. गुडलेन स्पॉटवरून चेंडू जो आहे हा सूरजकडे चुकत होता. सूरजने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र केला होता परंतु बॅटच्या कडेला चेंडू लागला आणि झेलबाद स्वरूपात पहिला फलंदाज गारद झालाय सुपरफास्ट आग्राव संघाचा मात्र 8 या धावसंख्येवर. तर पहिला धक्का बसतोय. मागच्याच सामन्यात आपण पाहिलं होतं की मात्र 44 धावा 5 षटकांमध्ये जमा केल्या होत्या चेतन फोंडे पुरस्कृत VCN कुरुळ या संघाने आणि त्या 44 धावांचं सोपं आव्हान वागरट संघाला पार करता आलं नव्हतं. शेवटच्या चेंडूवर 3 धावांची आवश्यकता असताना निर्धाव चेंडू प्रणय धसाडे याने टाकल्या कारणानं 2 धावांनी VCN कुरुळ संघाने त्या सामन्यावर बाजी मारली होती. अर्थात धावा डिफेंड झाल्या होत्या. एक लो स्कोरिंग टोटल जी आहे ही डिफेंड झाली होती. कालच्या दिवशी सुद्धा मी पहिल्या सामन्यातच म्हटलं होतं की 37 धावा 5 षटकांमध्ये डिफेंड झाल्या होत्या. त्यामुळे या खेळपट्टीवर किती धावा डिफेंडेबल असतील हे सांगणं थोडंसं कठीण आहे. इथे पुढील चेंडू पुलरलेनचा चेंडू सादर केला होता. त्याला डिफेन्सिव्ह पद्धतीने विकेटच्या क्षेत्रामध्ये पाठवलं गेलं. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणूक झाली, फेक झाली. तत्पूर्वी धाव फलकावर मात्र एकच धाव. अजून या इनिंग मध्ये आपण चौकार किंवा षटकार आतापर्यंत पाहिलेला नाही आहे. आग्राव संघाचे पाठीरागे खऱ्या अर्थानं त्या चौकाराची किंवा षटकाराची चातकाप्रमाणे वाट पाहत असतील. षटकातील पुढील चेंडू इथे उलट्या हाताने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे सुद्धा अपयशी. घी अगर सीधी उंगली से ना निकले तो हम उंगली टेढ़ी करते, परंतु इथे उंगली टेढ़ी करून सुद्धा धाव मात्र येत नाहीयेत. सुरेख गोलंदाजी दोनही गोलंदाज स्वराज असोत किंवा विकास यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू इथे आपण पाहतोय चेंडू टप्पा पाहिल्यानंतर थोडासा खाली राहिला. जसं आपण म्हणतोय या खेळपट्टीवर कोणता चेंडू उसळी घेईल, कोणता चेंडू खोलवर राहील याचा अंदाज मात्र फलंदाजाला येत नाहीये. याचंच प्रमुख कारण असं आहे की धावा मात्र या खेळपट्टीवर अपेक्षित पद्धतीने येत नाहीयेत. खूप सारे डॉट चेंडू सातत्याने आपण पाहतोय. संघ कोणता असो, एखादा नावाजलेला संघ सुद्धा इथे पराभूत होताना आपण पाहिलंय. एखादा नवकरा गोलंदाजा समोर एखादा अनुभवी फलंदाज सुद्धा इथे आपण माती खाताना पाहिलंय आणि तेच चित्र सातत्याने आपल्याला मैदानात आता सुद्धा पाहायला मिळतंय. आणखीन एक निर्धाव चेंडू या इनिंग मध्ये प्रणितचा जर विचार केला तर तब्बल 6 चेंडू डॉट खेळलाय फलंदाज प्रणित, जो सलामीला आला होता, ज्याने या इनिंगचा पहिला चेंडू सुद्धा खेळला होता. अजूनही त्याचं खातं उघडलेलं नाहीये. षटकातील पुढील चेंडू इथे बॅटच्या मधोमध अजूनही चेंडू येत नाही आहे. बॅक टू द बॉलर चेंडू ढकललाय आणि हे षटक सुद्धा संपलंय. सलगचे 4 चेंडू या ओव्हर मध्ये खेळून काढतोय फलंदाज प्रणित. करे तो क्या करे, कोणत्या दिशेला चेंडू भिरकावायचा आपल्याला आपल्या संघाने सलामीवर याची जबाबदारी दिली होती, भूमिका दिली होती, परंतु त्या भूमिकेमध्ये पूर्णतः अपयशाला सामोरं जातोय फलंदाज प्रणित.
दोनही पॉवर प्लेची षटकं संपुष्टात आल्यानंतर आपण पाहतोय मात्र 9 धावा धावफलकावर. मी आधीच म्हटलं होतं की या स्पर्धेमध्ये पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 10हून कमी धावा याच्या आधी सुद्धा आपण पाहिलेले आहेत आणि आज सुद्धा गावटू गावटाच्या सामन्यांमध्ये आपण तेच चित्र पाहतोय. पॉवर प्लेचं षटक जिथे आपण पॉवर म्हणजे ताकद, प्ले म्हणजे खेळ अशा पद्धतीचं समीकरण पाहतो, ताकदीचा खेळ पाहतो, परंतु इथे कोणत्याही पद्धतीची ताकद आपल्याला दिसून येत नाहीये, कोणत्याही पद्धतीचा खेळ आपल्याला दिसून येत नाहीये. जो काही खेळ चाललाय तो म्हणजे गोलंदाज आणि यष्टीरक्षक या दोघांमध्येच सुरू आहे. वारंवार डॉट चेंडू, मागचे जे 12 चेंडू होते त्या 12 चेंडूमध्ये तब्बल 5 ते 6 चेंडू आपण डॉट पद्धतीचे पाहिले. याच्या मोबदल्यातच आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ संपूर्ण या सामन्यावर आपलं वर्चस्व मात्र गाजवतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 1-9 अशी खराब अवस्था आपल्याला पाहायला मिळते. संघाचं नाव आहे सुपर फास्ट अग्राव. संघाचं नाव निश्चितपणे सुपर फास्ट आहे, परंतु कासवाच्या गतीने, कुर्म गतीने धावा मात्र धावफलकावर जमा होत आहेत. षटक क्रमांक 3 मधील पहिला चेंडू, सुंदर फटका इनसाइड आउट पद्धतीने डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू मात्र गेलाय. चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल, तत्पूर्वी धावफलकावर 2 धावा पूर्ण झाल्यात. अर्थात प्रणित जवळपास धावबाद होऊ शकला असता, परंतु काहीसा वाईड असा थ्रो किंवा थोडंसं खराब असं कलेक्शन गोलंदाज स्वराज्याच्या माध्यमातून, त्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी मात्र होत नाहीये. अग्राव संघाला 2 धावा पूर्ण होत आहेत. धावा झाल्यात 1-11. वैयक्तिक दुसरं, इथे जोरदार अपील, इथे जोरदार अपील. या अपील मध्ये उत्साह आणि आत्मविश्वास दोन्ही आपण पाहिला स्वरूपात. फलंदाज पारस बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा धक्का बसतोय, दुसरा हादरा. मात्र 11 या धावसंख्येवर अजूनही चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तुम्ही या मैदानात खऱ्या अर्थानं धावा जमा करण्यासाठी एका धावेसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, तरच कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळेल. कोणती धावसंख्या डिफेंडेबल असेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे. क्वचितच जसे सामने आपण पाहिले जिथे 50+ स्कोर जो आहे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला, अन्यथा 50च्या खालोखालच धावसंख्या बऱ्याचशा सामन्यांमध्ये आपण पाहिली होती. आजचा पहिला सामना रंगला होता जिथे 5 षटकांमध्ये 44 धावा आल्या होत्या आणि त्या 44 धावा सुद्धा डिफेंड झाल्या होत्या. त्यालाच अनुसरून आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ जो आहे आतापर्यंत मागच्या 2 ते 3 षटकांमध्ये गोलंदाजी करतोय. आणि कसं आहे, संघर्ष सुद्धा ज्यांना निवडतो, ज्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता असते, तर तीच लढवय्या वृत्ती जी आहे हे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी करणारा संघ मित्रांत वॉरियर्स नावे यांच्या माध्यमातून. तिसरं षटक ऑन द मार्क. गोलंदाज स्वराज जो आपलं दुसरं षटक वैयक्तिक घेऊन गोलंदाजी करतोय. 2 चेंडू सुद्धा पूर्ण झालेत. चालू षटकातील तिसरा चेंडू ऑन द मार्क स्वराज, ऑन स्ट्राइक नवीन फलंदाज अभि. तर अभि याला प्रयत्न करावे लागतील. अभिने चेंडू मात्र टोलावलाय, चेंडू जाईल वाईडिश लांबच्या बाहेर. 1 बाउन्स पद्धतीने चौकार. अभिने दाखवून दिले अभि नाही तो कभी नाही. कारण आपल्या संघाच्या धावा ज्या आहेत या पूर्णतः रखडलेल्या होत्या. वारंवार एकेरी दुहेरी धावा किंवा खूप सारे डॉट चेंडू, त्यानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळत होते. कुठेतरी धावसंख्येला आकार देणं तेवढंच गरजेचं होतं आणि परिस्थितीची जाणीव ठेवून, गरजेचं भान ठेवून अभिने हा चेंडू टोलावला आणि 4 धावा ज्या आहेत या आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा केल्या. आपला पहिला चेंडू खेळून काढत असताना षटकातील पुढील चेंडू. यावेळेस कमबॅक करणारा चेंडू होता. यॉर्क लेनचा वाईड लाईनला पकडून टाकलेला चेंडू होता. चांगली वापसी गोलंदाज स्वराज याची, जिथे एका बाजूला आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये स्वराजाने मात्र 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा तशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत या षटकामध्ये सुद्धा 7 धावा खर्च करतोय, 1 फलंदाज आपल्या नावे करतोय. षटकातील पुढील चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. चेंडूला आपण पाहतोय थोडीशी गती अतिरिक्त आपल्याला पाहायला मिळाली. परिणाम स्वरूपात निर्धाव पद्धतीने या चेंडूची सांगता होताना आपण पाहिलं. एक चौकार आपण पाहिलं या षटकामध्ये आल्यानंतर. नंतरचे सलगचे 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी करणारा संघ हावी ठरतोय. चालू षटकातील अंतिम चेंडू. शेवटचा चेंडू होता. चेंडूला नक्कीच थोडंसं मिडल केलंय, परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणूक होईल
आणि फेक होईल. तत्पूर्वी धाव फलकावर आणखीन एक धाव. तर 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात सुपर फास्ट आग्राव हा संघ मात्र 16 धावांवर खेळताना दिसून येतोय. मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. तर या शेवटच्या 12 चेंडूमध्ये किमान 20 ते 25 धावा धाव फलकावर लगावणं तेवढंच गरजेचं असेल जर सुपरफास्ट आग्राव संघाच्या बाजूने म्हणायचं झालं. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा जर विचार केला तर 30च्या खालोखाल आपण या इनिंग मध्ये आग्राव संघाला रोखणार या इराद्याने आतापर्यंत गोलंदाजी होते. चौथं षटक या इनिंग मधील घेऊन येतोय नावे संघाच्या माध्यमातून गोलंदाज आदर्श. परिस्थितीचा जर विचार केला तर गोलंदाजी करणारा संघ जो आहे याचा आत्मविश्वास दुणावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्याही पद्धतीचा दबाव नावे संघासमोर नाहीये. जे काही करायचं असेल ते सुपरफास्ट आग्राव संघालाच करायचं आहे. प्रति षटक 10+ स्कोर निश्चितपणे गाठावा लागेल जर या सामन्यामध्ये तुम्हाला आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, जिवंत राहायचं असेल, एक फायटिंग टोटल उभारायची असेल. पुढच्या षटकाकडे वळतोय. पहिला चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉक लेनचा चेंडू होता. चेंडूला टोलावलंय गाव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव तर पूर्ण झाली आहे आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात प्रणितला मात्र आत्महत्या करावी लागते. या चेंडूवर एक धाव आणि फलंदाज बाद अर्थात तिसरा हादरा बसलाय. धावसंख्या झाली आहे 3 बाद 17 आणि 17चा खतरा होतोय. संघाचं नाव आहे सुपरफास्ट आग्राव या संघाला. प्रणितचा जर उल्लेख करायचा झाला तर तब्बल 7 चेंडू प्रणितने खेळले होते. जो सलामीला आला होता, इनिंगचा पहिला चेंडू ज्याने खेळला होता, परंतु या 7ही चेंडूमध्ये त्याला खातं उघडता आलं नव्हतं आणि आत्महत्या करण्यास त्याला मात्र भाग पडलं. त्याचा समोरचा खेळाडू जो आहे अभि, तो मात्र आतापर्यंत चांगली फलंदाजी करतो. एक चौकार सुद्धा, जो एकमेव चौकार या संपूर्ण इनिंग मध्ये आपण पाहिला, तो अभिच्या बॅट मधून आला होता. त्यामुळे अभिने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याच्या इराद्याने प्रणितला आत्महत्या करण्यास भाग पाडलं. षटकातील पुढील चेंडू हलकासा हाफ ट्रॅकरचा चेंडू आहे. फटका मात्र बसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु नो मॅन रिजन मध्ये चेंडू आदळेल. अजूनही अडवणूक झालेली नाहीये. चेंडूची फेक होईल. तत्पूर्वी धाव फलकावर 2 धावा मुकम्मल होतील. धावसंख्या होईल 3 बाद 19. चांगली सुरुवात आदर्शच्या माध्यमातून सुद्धा. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 3 धावा खर्च करून रनआउटच्या स्वरूपात एक फलंदाज सुद्धा आपल्या संघाच्या नावे करतोय. इथे इनसाइड आउट पद्धतीने चेंडू ढकलला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू अडवला गेलाय, त्यामुळे एकच धाव या चेंडूवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पूर्णतः वर्चस्व गाजवतोय गोलंदाजी करणारा संघ मित्रांत वॉरियर्स न्हावे. परंतु तुम्ही नक्कीच लढाई केली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही हार मात्र मांडणं हे चुकीचं असेल. हा एक काहीसा कान मात्र मी सुपरफास्ट आग्राव संघाला देईल, कारण तुम्ही हिम्मत जर हारलीत तर मात्र पराभव तुमचा निश्चितपणे होईल. तसं आपण म्हणतो की कोणत्याही परिस्थितीत हिम्मत मात्र हारायची नाही, कारण हीच हिम्मत जी आहे तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देत असतं. तर अजूनही खूप सारे चेंडू शिल्लक. अजूनही या इनिंग मध्ये खूप साऱ्या घडामोडी होऊ शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज आदर्श ऑन द मार्क. यावेळी फुलरलेनचा चेंडू, फुल टॉस चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. या इनिंगचा पहिला विला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या झाली आहे 3 बाद 26. अर्थात तरंग हा नवीन फलंदाज खेळपट्टीवर आला होता आणि तरंगला आपण पाहिलं एक गिफ्टच्या स्वरूपात एक फुलरलेनचा चेंडू मिळाला, ज्याची आतापर्यंत सुपरफास्ट आग्राव संघ वाट पाहत होता. आणि फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा तरंग याने उठवला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावेळी गतीमध्ये बदल, परंतु दिशा मात्र खराब. पुन्हा एकदा मी म्हणेन आयुष्यासह किंवा खेळ वेगापेक्षा तुम्ही दिशेला महत्त्व द्या. जर तुमची दिशा खराब असेल तर वेगाला काहीच किंमत नसते. तर तेच चित्र आपण पाहिलं. षटकातील पुढील चेंडू, इथे उलट्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय, परंतु चोरटी एक धाव मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. या एकेरी धावेच्या स्वरूपात धावफलक जाऊन पोहोचतोय 3 बाद 28 इथपर्यंत. चौथं षटक मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील आणखीन एक चेंडूचा खेळ होणं बाकी.
अभि आणि तरंग नक्कीच चांगली फलंदाजी करत आहेत. आपला संघ जो काही अडचणीत सापडलाय त्याला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम मात्र केलं जात आहे. आपल्या संघाची जवळपास बुडालेली नौका जी आहे त्याला किनाऱ्यापर्यंत कसं पोहोचवायचं या इराद्याने फलंदाजी होते. षटकातील पुढील चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. चेंडूला ढकललाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक. चेंडूची अडवणूक मात्र होईल. चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. परिणाम स्वरूपात मात्र एकच धाव. चौथं षटक सुद्धा पूर्ण होते आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 29 ही आतापर्यंतची धावसंख्या. अर्थात 6च्या धावगतीने आतापर्यंत 6हून कमी धावगतीने धावा जमा करत होता सुपरफास्ट आग्रा संघ. या षटकामध्ये काहीशा प्रमाणात धावा मात्र आल्यात. चौथं जे षटक होतं तिथे 13 धावा एकूण खर्च केल्या गेल्या गोलंदाज आदर्श याच्या माध्यमातून. त्यामुळे या इनिंगला थोडासा का होईना आकार मात्र आलाय. थोडासा आत्मविश्वास जो आहे त्याच्यामध्ये बढती झाली असेल सुपरफास्ट आग्रा या संघाची. जिथे तरंगच्या माध्यमातून एक षटकार आला होता. अभिनय सुद्धा एक चौकार ठोकला. त्यामुळे या 2 फलंदाजांकडून अपेक्षा असतील की किमान 40 हा आकडा जो आहे हा आपण गाठू शकतो. जर 40+ धावसंख्या आपल्याला जर या इनिंगमध्ये पाहायला मिळाली तर मागच्या सामन्याचा विचार जर केला तर 40+ टोटल सुद्धा डिपेंड होऊ शकते किंवा सामन्यामध्ये रोमांच जो आहे हा टिकून राहू शकतो. गावठू गटाचे सामने आहेत. सर्व संघ जे आहेत हे तोलामोलाचे आहेत. दिग्गज संघ आहेत. त्यामुळे एकतर्फी स्पर्धा नक्कीच प्रेक्षकांना पाहायची नाहीये. अटीतटीचे सामनेचं पाहण्यासाठी प्रेक्षक जे आहे हे दूरवरून कोणत्याही स्पर्धेला हजेरी लावतात. ही स्पर्धा आपण पाहतो YouTube लाईव्हच्या माध्यमातून ड्रीम्स क्रिकेट या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. जिथे घर बसल्या प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि तिथे सुद्धा प्रेक्षकांना अपेक्षा असेल की एकतर्फी सामने आपल्याला पाहायचे नाही आहेत. कारण कंटाळवाणे सामने एकतर्फी असतात. जर सामना अटीतटीचा झाला तरच प्रेक्षकांचं मनोरंजन खऱ्या अर्थाने होत असतो आणि आपण स्पर्धा ज्या आहेत त्या खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठीच भरवत असतो आणि त्याचा पाठपुरावा सर्वच संघांनी घ्यायचा आहे. 4 षटकं पूर्ण झालीत. 3 बाद 29 अशी धावसंख्या आपण पाहतोय. शेवटचं षटक अंतिम षटक हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हर घेऊन होतोय गोलंदाज ऋतुजच्या माध्यमातून आलेला हा पहिला चेंडू होता. या बॉलवर आपण पाहिलं 1 धाव जमा होते. 30चा आकडा मात्र गाठला जातोय. किमान 6ची धावगती सुद्धा धावगती जी आहे ती मात्र गाठली जाईल जर 5 षटकांचा विचार केला. 5 षटक म्हणजे 30 चेंडू तर 30 धावा आपण धावफलकावर पाहिलेल्या आहेत. तर हे ज्या काही एक्स्ट्रा धावा असतील या शेवटच्या 5 चेंडूवर येतील त्या मात्र सन्मानजनक किंवा एक फायटिंग टोटल सुपरफास्ट आग्रा संघासाठी जमा करून देतील हे म्हणणं वावगं ठरणार नाहीये. तर या 5 चेंडूमध्ये किमान 10 धावा जरी आल्या तर 40चा आकडा आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावर. परंतु काय घडेल काय बिघडेल कोण जिंकणार कोण हरणार याचा आधीच उल्लेख करणं नक्कीच अयोग्य असेल. त्यामुळे आपण या येणाऱ्या 5 चेंडूंचा आढावा घेऊयात. वळतोय खेळपट्टीकडे जिथे गोलंदाजी मार्कवर ऋतुज जवळपास 38च्या आसपास गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता. सुंदर चेंडू होता. बॅटच्या खालच्या कडेला चेंडू लागतोय. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणूक झाली. फेक झाले तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होत आहेत. भारदार देयष्टी असणारा फलंदाज तरंग याच्या माध्यमातून सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि या 2 धावांनी 3 बाद 32 इथपर्यंत स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचलाय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. आजच्या दिवशी एकूण 8 संघ या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतील. एकूण 7 सामने आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या फेरीचे 4 सामने, दुसऱ्या फेरीचे 2 सामने आणि क्वालिफायरचा अंतिम सामना. कालच्या दिवशी प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुळ हा संघ विजेता संघ किंवा बक्षीसपात्र संघ आपण पाहिला. तर PPF कुरुळ संघाच्या सोबत आजच्या दिवशीचा कोणता संघ बक्षीसपात्र संघ असेल याची माहिती येणाऱ्या आगामी किंवा येणाऱ्या संपूर्ण दिवसभरात प्रेक्षकांना कळून येईल. या चेंडू मागे आले 1 धाव. 33 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. सराई गावचे 3 प्रमुख खेळाडू ज्यांचं मी आभार व्यक्त करतोय. एका बाजूला आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये चंदू शेळके असोत, नरू भोईर असोत. दुसऱ्या बाजूला स्कोररच्या भूमिकेत साहिल तुरे या स्पर्धेला सहकार्य करत आहेत. इथे फटका मात्र बसला बॅटच्या टोकाला. चेंडू लागलाय. चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रो मध्ये झेल टिपत असताना ऋतुजच्या माध्यमातून होते मोठी चूक आणि चुकीला माफी नाही.
जिथे एकही धाव नव्हती, आपल्या नावे एक विकेट होऊ शकला असता, तिथे एक धाव खर्च करतोय गोलंदाज ऋतुज. परिणाम स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचले 3/34 या आकड्यावर. आता अंतिम 2 चेंडू, किमान एखादा मोठा फटका. तरंगने एक षटकार मात्र ठोकला, परंतु आणखीन एखादा मोठा फटका अपेक्षित असेल जेणेकरून 40चा आकडा मात्र गाठला जाईल. तो मोठा फटका आलाय का? चेंडूवर घाव मात्र घातलाय, परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक फलंदाज तरंग बॅक टू द पॅव्हलियन. चांगला प्रयत्न होता तरंगचा, कारण शेवटचे 2 चेंडू होते. विकेटला इथे कोणतंच महत्व नाही आहे. तुमच्याकडून मोठा फटका येणं तेवढंच गरजेचं होतं, कारण आपला संघ निश्चितपणे अजूनही अडचणीत सापडलेला आहे. 34 धावा म्हटलं तर एक सोपं आव्हान असेल मित्रांत वॉरियर्स न्हावे या संघासमोर. त्यामुळे 40च्या आसपास धावसंख्या जी आहे ही धावफलकावर लगावणं तेवढंच गरजेचं होतं, आणि त्याच प्रयत्नात तरंग जो आहे आपली विकेट मात्र गमावतोय. अंतिम चेंडू या इनिंग मधला शिल्लक असेल. नवीन आलेला फलंदाज सोहन खेळपट्टीवर हा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल, आणि सोहमसाठी सुद्धा तोच कानमंत्र असेल. या चेंडूवर मोठा फटका लगावणं तेवढंच अपेक्षित असेल, तेवढंच गरजेचं असेल अपेक्षित म्हणण्यापेक्षा. तर अंतिम चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 4/34. या डावातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज ऋतुज ऑन द मार्क. फलंदाज सोहन ऑन स्ट्राइक. तर शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. चांगला प्रयत्न, झेल मात्र सुटलाय. 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण होतील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, आणि तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. तर शेवटच्या चेंडूवर का होईना आपण पाहतोय काहीसा संघर्ष मात्र केला. इथे चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु या प्रयत्नात 5वा विकेट मात्र गमावला जाईल. फलंदाज आपला निर्णय मात्र पंच आपला निर्णय जो आहे ते कळवतील या शेवटच्या चेंडूवर धावा किती आणि विकेट आहे की नाही. 4 धावा. ओके, पंचांनी पंच आपला निर्णय कळवतील. कोणत्या पद्धतीचा दबाव जो आहे, प्रेशर जो आहे हा पंचांवर टाकायचा नाही आहे. हॅलो, पंचांनी 4 धावा घोषित केले का? ओके, थोड्याच वेळात पंच आपला निर्णय जो काही आहे तो कळवतील. पहिला डाव मात्र संपुष्टात आलेला आहे. शेवटच्या चेंडूवर ज्या काही धावा असतील त्यानुसार अंतिम धावफलक जो आहे हा मी तुम्हा सर्वांसमोर सांगणार आहे. राजन क्रिकेट क्लब बेलोशी आयोजित PS स्पोर्ट चषक 2024 पर्व पहिलं. या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे 3 दिवसीय ही स्पर्धा आहे. दिनांक 16, 17 आणि 18 मार्च 2024 रोजी आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. तर 4 धावा घोषित केल्यात. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फलंदाजाला बाद करताना स्टंप जो आहे हा आधीच डेट केला गेला होता, त्यामुळे चौथी चोरटी धाव जी आहे ही सुद्धा सुपरफास्ट आग्राव संघाने आपल्या खात्यामध्ये जमा केली. तर पंचांनी चेंडू स्टंप जो आहे हा डेट असल्या कारणाने या 4 धावा घोषित केल्यात, आणि अंतिम धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय 4/38. तर निर्धारित 5 षटकांमध्ये आपण पाहिलं सुपरफास्ट आग्राव संघाने 4/38 अशी धावसंख्या उभारले. याचाच अर्थ 30 चेंडू आणि 39 धावांचा पाठलाग करावा लागेल. संघाचं नाव आहे मित्रांत वॉरियर्स न्हावे. दुसऱ्या डावाकडे वळण्यापूर्वी मी या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी किंवा या स्पर्धेला आपल्या वतीने हातभार लावण्यासाठी देणगी स्वरूपात स्वहस्ते स्वकुशीने ज्या प्रमुख व्यक्तीने जी काही देणगी दिली, बक्षीस स्वरूपात असोत, चषक स्वरूपात असोत, तर त्यांचा आवर्जून उल्लेख करणं तेवढंच गरजेचं असणार आहे. तर या स्पर्धेला आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000, आणि परंतु त्याच्या समवेत भव्य दिव्य चषक आपण व्यासपीठापाशी पाहतोय. तर प्रथम क्रमांकाचा जो भव्य दिव्य चषक आहे त्याचे पुरस्कर्ते आहेत आदरणीय श्री द्वारकानाथजी गुंड. याच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचा चषक आला, तर त्यांचे मी शतशः आभार व्यक्त करतोय. तदनंतर द्वितीय क्रमांकाचा चषक आपण व्यासपीठापाशी पाहतोय, त्याचे पुरस्कर्ते आहेत शिव सुमित वारगे.
तर यांचा सुद्धा मी शतशः आभार व्यक्त करतोय. तदनंतर तृतीय क्रमांकाचा जो चषक आहे तो दत्तात्रेय गोरू सोपेकर तसेच सुधाकर गोरू सोपेकर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी लाभलाय, तर त्यांचे सुद्धा मी शतशः आभार व्यक्त करतोय. तदनंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी जे आपण स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेसाठी लागू केलेली आहे, तर त्याचे पुरस्कर्ते आहेत आदरणीय श्री प्रसादजी वर्तक. ओके, माय मिस्टेक. सिरीजचा जो चषक आहे तर त्याचे पुरस्कर्ते आहेत प्रसादजी वर्तक, त्यांचे सुद्धा मी शतशः आभार व्यक्त करतोय. तदनंतर बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी जे चषक आहेत त्याचे पुरस्कर्ते आहेत सुमित ठाकूर. त्यानंतर बेस्ट बॉलरसाठी जो कूलर हा पुरस्कार आपण या स्पर्धेसाठी उपलब्ध केला आहे त्याचे पुरस्कर्ते आहेत कुरुडगावचे जयेश पाटील. तदनंतर बेस्ट बॅट्समनसाठी जो कूलर या स्पर्धेसाठी लाभलेला आहे तर तो मॅन फ्रॉम सराई नरेंद्र भोईर यांच्याकडून हा पुरस्कार लाभलेला आहे, त्यांचे सुद्धा शतशः आभार. तदनंतर आदरणीय श्री चेतनजी फुंडे यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा जो चषक आहे तो या स्पर्धेसाठी लाभलेला आहे. तर सर्व देणगीदारांचे मी शतशः आभार व्यक्त करतोय. तसेच या स्पर्धेसाठी कॅश प्राईजच्या स्वरूपात जी काही देणगी आलेली आहे कॅशच्या स्वरूपात, तर त्यांची सुद्धा मी आवर्जून नावे घेऊ इच्छितोय. सर्वप्रथम आदरणीय श्री सुनीलजी थळ यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देणगी स्वरूपात ₹500ची देणगी आलेली आहे, त्यांचे आभार. तदनंतर नंदू काटले यांच्या माध्यमातून ₹251, श्री अनिलजी मडवी यांच्या माध्यमातून ₹200, प्रमोदजी सांदणकर यांच्या माध्यमातून ₹200, जयेश पाटील यांच्या माध्यमातून ₹1500, गोविंद महादेव पाटील फणसापूर यांच्या माध्यमातून ₹250, तसेच आदरणीय श्रीधरजी भोपी पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमातून तब्बल ₹5000ची बहुमूल्य देणगी लाभली आहे. टाळांचा गदर करायचा आहे श्रीधर भाऊंसाठी. तसेच आदरणीय प्रमोदजी भोपी यांच्या माध्यमातून सुद्धा ₹1000ची बहुमूल्य देणगी या स्पर्धेसाठी लाभली आहे. तर सर्व देणगीदारांचे मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून शतशः आभार व्यक्त करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि घेऊन जातोय पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा बुलंद असा आवाज आदरणीय श्री यासीन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. यानंतर आपण टॉस करणार आहोत. वीरा 11 अमडोशी गौलवाडी विपक्ष JD फाउंडेशन अलिबाग. दोन्हीही संघांचे संघनायक. चला आपण टॉस करण्यासाठी या टॉस बॉक्समध्ये आम्ही आपली वाट पाहतोय. वीरा 11 अमडोशी संघाचे संघनायक आणि JD फाउंडेशन संघाचे संघनायक. तत्पूर्वी आपण चालू असलेल्या सामन्याकडे वळणार आहोत. 39 धावांची गरज, 5 षटकांचा हा सामना आहे आणि या सामन्याचं धावतो समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. चलिए दोस्तों, सलामी बल्लेबाज के रूप में मयूर और ऋषिकेश. जी हाँ, पहली गेंद लॉफ किया है, पॉइंट और कवर के बीच में से निकाल दिया. गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए. बहुत ही बढ़िया शुरुआत, शानदार शुरुआत. पहली गेंद पर जब भी चौके से शुरुआत होती है तो बल्लेबाजी करने वाली टीम और बल्लेबाज का भी आत्मविश्वास यहाँ पे दुगना होता है. जीतने के लिए 5 ओवर के इस मैच में 39 रनों की ज़रूरत है. मित्रान वॉरियर्स नावे बनाम सुपरफास्ट अग्राव, इन दोनों टीमों के बीच ये संघर्ष जारी है. हालांकि टॉस जीता था मित्रान वॉरियर्स नावे के कैप्टन आकाश तांडेल ने और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए दावत दी थी, आमंत्रित किया था सुपरफास्ट अग्राव को. निर्धारित 5 ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए मित्रान वॉरियर्स नावे टीम ने यहाँ पे रोका है 38 रनों पर. जी हाँ, फिर से एक बार 30 गज के दायरे को तोड़ा है. शॉर्ट स्क्वायर लेग के सर के ऊपर से खेला है गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में. गेंद ट्रैवल कर रही थी मगर वहां के फील्डर की मैं दाद देना चाहूंगा. बहुत ही बढ़िया उस गेंद का पीछा किया और उस गेंद को सीमा रेखा के अंदर फील्ड करने में कामयाब हुए और इसी वजह से
बल्लेबाजों को इस बीच मात्र 3 रन लेने का मौका। बहुत ही बढ़िया, मैं यहाँ पर कहूँगा कि उनकी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट रही, क्योंकि देखते देखते 3 रन मुकम्मल कर लिए हैं। और पहली मर्तबा स्ट्राइकिंग एंड पर ऋषिकेश। मयूर खेल रहे हैं 7 पर, टीम का स्कोर भी 7। गेंदबाजी की जिम्मेदारी प्रणीत के ऊपर सुपर फास्ट अग्राव की जानिब से। चला मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला विनंती असेल, टॉस करण्यासाठी लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। वीरा 11 आणि जेडी फाउंडेशन, जेडी संघाचे संघनायक इथे आलेले आहेत। प्रथमेश, जी हाँ, फिर से एक बार हवा के रास्ते से खेला था वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में। उस गेंद को जब तक फील्ड किया जाए तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार पलक झपकते ही दूसरा रन यहाँ पे चुरा लिया है। इस तरह से रनिंग बिटवीन द विकेट का होना बेहद ज़रूरी है, क्योंकि एक एक रन कितनी कीमती है ये आप सभी जानते हैं और बल्लेबाज भी जानते हैं, मगर थोड़ा सा अपने आप को उसके लिए तैयार करना पड़ेगा। जी हाँ, फिर से एक बार उड़ाया है बल्लेबाजों की। मैं यहाँ पे दाद देना चाहूँगा, 30 गज का दायरा है और उसका फ़ायदा उठाना है। आउटफील्ड थोड़ा सा स्लो है और इसी वजह से बहुत ही बढ़िया स्ट्रोक होने के बावजूद एक ही रन पर यहाँ पे संतोष करना पड़ा बल्लेबाजों को। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 10 रन। 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 2 गेंदें अभी भी शेष। आपण पुन्हा एकदा वळणार आहोत टॉस बॉक्स मध्ये। वीरा 11 विपक्ष जेडी फाउंडेशन, या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय। सन्माननीय नरेश जी ठाकूर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला गेलाय आणि टॉस का बॉस प्रथमेश। येस, वीरा 11 संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय। धन्यवाद। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलेंगे, जहां पे ये और एक चौका हमें देखने को मिला है इसी ओवर में आता हुआ ये दूसरा चौका। आहा, ये तो सुपर शॉट था, मगर वहां पे फील्डर तैनात, फील्डर को ढूंढ लिया है। वहां के फील्डर की जितनी तारीफ करे उतनी कम। काबिले तारीफ फील्डिंग का नजारा देखने को मिला। हालांकि लॉन्ग ऑफ में फील्डिंग कर रहे थे, मगर थोड़ा सा वाइड खड़े थे और उसके बाद इतना खूबसूरत शॉट को उन्होंने जज किया और बहुत ही बढ़िया उस कैच को अपने झोली में करने में कामयाब रहे। ये पहला झटका लगता हुआ बल्लेबाज मयूर के रूप में ये पहला झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम मित्रान वॉरियर्स नावे। और गेंदबाजी करने वाली टीम को भी विकेट की सख्त जरूरत थी, क्योंकि बहुत सारे रन उन्होंने खर्च किए थे, अर्थात प्रणीत गेंदबाजी कर रहे थे और दोनों भी बल्लेबाज बहुत ही आसानी के साथ बहुत ही अच्छे रिदम में बल्लेबाजी करते हुए हमें नजर आए। गेंद मिडल ऑफ द बैट, बल्ले के बीचों बीच गेंद टकरा रही थी, मगर थोड़े से अपसेट होंगे और थोड़े से बदनसीब भी मैं कहूँगा मयूर रहे, क्योंकि सही मायने में बहुत ही बढ़िया स्ट्रोक था। हालांकि वहाँ पे कोई फील्डर मौजूद नहीं रहता है, मगर गेंद बहुत देर तक हवा में थी और ताकत का इस्तेमाल नहीं किया था उन्होंने, मात्र टाइमिंग किया था। और आप सभी जानते हैं कि टेनिस क्रिकेट को टाइमिंग के साथ ताकत की भी बहुत ज़रूरत होती है। इस बीच स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है ऋषि। ये देखिए, फिर से एक बार हवा में खेला, मगर इस मतलब अब सीधा फील्डर के हाथों में खेल गए हैं और बैक टू बैक ये दूसरा झटका लगता हुआ मित्रान वॉरियर्स नावे को। ऋषि भी मैदान से बाहर, यानी सलामी जोड़ी मैदान से बाहर जा चुकी है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे दोनों भी बल्लेबाज, मगर दोनों भी बल्लेबाजों ने वहीं पे गलती की। हवा में खेलने का उन्होंने जो प्रयास किया, गैप में नहीं खेला था, सीधा फील्डर के हाथों में खेल गए और इसी वजह से अब ये दूसरा झटका लगता हुआ। ऋषि आउट होने के बाद टीम के कैप्टन आकाश तांडेल, जैसे मैंने कहा कि दमदार अमदार प्रीमियर लीग में आप सभी ने देखा होगा और पूरे महाराष्ट्र में शायद मेरे करियर में तो पहला था, मगर आपने भी नहीं देखा होगा कि उत्कृष्ट बल्लेबाज के खिताब से किसी को एक बाइक देकर उसे नवाजा गया हो। मगर ये खिलाड़ी वो लकी खिलाड़ी है, ये एक शानदार खिलाड़ी है। उनकी ज़िंदगी का वो बहुत ही शानदार लम्हा था कि उन्होंने वो जिया और हमने भी देखा, बहुत अच्छा लगा, क्योंकि
बहुत ही स्ट्रगल किया है इस खिलाड़ी ने, बहुत मेहनत की है और शायद मेहनत का फल एक दिन मिलता ही है। उन्हें भी मिला और बाइक लेके खुशी खुशी अपने घर गए। उत्कृष्ट क्षेत्र रक्षक रहे थे दमदार आमदार प्रीमियर लीग में टीम के कैप्टन आकाश तांडेल। स्ट्राइकिंग गेंद पर अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का। ओहो, पहली गेंद पर चकमा दिया है कैप्टन। बैक टू द पवेलियन। थोड़ा सा लेजी नजर आए, बल्ला उनका जब तक नीचे आता तब तक गेंद स्टंप से टकरा चुकी थी और इसी के साथ ये लगातार तीसरा झटका। अब मैच यहां से क्या घूमेगा, शायद मुझे तो ऐसा ही प्रतीत हो रहा है, ऐसा ही लग रहा है कि लगातार 3 बल्लेबाज मैदान से ऊपरी क्रम के आउट होने के बाद अब बल्लेबाजी करने वाली टीम मित्रान वॉरियर्स नावे के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव जरूर आएगा। अब यहाँ पे टीम को संभाला देना है, उसी के साथ रन भी यहाँ पे बनाने हैं। सिंगल रन या डबल रन या बड़ा स्ट्रोक खेले इस विवंचना में होंगे। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं तुषार चौलकर। तुषार एक्सपीरियंस खिलाड़ी है और अब पूरी तरीके से जिम्मेदारी अपने कंधों पर उन्हें ओढ़नी होगी। उसी के साथ अपने एक्सपीरियंस का, अपने अनुभव का इस्तेमाल करते हुए धीरे धीरे 1-1 रन 2-2 रन यहाँ पे बनाने होंगे और खराब गेंद का वेट करना पड़ेगा। अगर शॉट सिलेक्शन आपका सही होगा तो यही मैच आप जीत सकते हो, वरना गेंदबाजी करने वाली टीम ने तो मैच में प्रवेश कर चुके हैं क्योंकि लगातार 3 गेंदों में 3 बल्लेबाजों को चलता किया है। रनों की संख्या के ऊपर रोक लगाई है 14 रन स्कोर कार्ड पर पहली 5 गेंदों में, मगर उसके बाद लगातार 3 गेंदों में 3 बल्लेबाजों को आउट करने के बाद मैच में ये ट्विस्ट हमें देखने को मिल रहा है। गेंदबाज शैलेश, जी हाँ, इस पर दबा जोरदार प्रहार किया है। ओह, तुषार ने भी बेझिझक उस गेंद को सीधे बल्ले से खेला था बॉलर के सर के ऊपर से। वहां पे फील्डर मौजूद थे लॉन्ग ऑफ में, मगर उनके सर के ऊपर से गेंद ट्रैवल हो रही थी और अपना अकाउंट ओपन किया है यहाँ पे गेंदबाज बल्लेबाज तुषार चौलकर ने। शैलेश बहुत ही एक्सपीरियंस खिलाड़ी है, बहुत ही लंबे अरसे से इस खिलाड़ी को मैंने देखा है, तकरीबन 25 साल से वो क्रिकेट के मैदानों में दिखाई देते हैं और कमाल की गेंदबाजी की शुरुआत, मगर यहाँ पे एक ओवर पिच गेंद के ऊपर फायदा उठाया। जी हाँ, अच्छी गेंद और उस अच्छी गेंद का सम्मान पूर्वक सामना करते हुए उस गेंद को कलाई के इस्तेमाल से मोड़ दिया था शॉट मिड विकेट की दिशा में। शॉट मिड विकेट के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 21 रन। जीतने के लिए फिर से एक बार मैं आप सभी के लिए बताना चाहूंगा, जी हाँ, इसमें तो ढीले हाथों के साथ बहुत ही अच्छे अंदाज के साथ खेला था। 1 रन तो यहाँ पे मुकम्मल कर लिया है और डेंजर एंड पर तुषार भाग रहे थे, तुषार ने थोड़ा सा रिस्क उठाया था। अब सवालिया निशान यही है कि क्या यहाँ पे रिस्क उठाना जरूरी था, क्योंकि तुषार का अगर यहाँ पे विकेट उन्होंने गंवाया होता तो ये मैच उनके हाथों से बहुत शायद दूर चली गई होती, क्योंकि ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज आपके आउट हो चुके हैं और जीतने के लिए आपको 39 रनों की जरूरत है। तो क्या ये रिस्क उठाना सही था, ये सवाल जरूर होगा। ओहो, इस पर ऑफ स्टंप पर सफल होकर स्क्वायर लेग की जानिब खेलने की कोशिश की और खिड़की खुली रखी और यहां पे परफेक्ट यॉर्कर हमें देखने को मिला। लेग स्टंप उखाड़ दिया है, ये चौथा बल्लेबाज भी मैदान से बाहर। चौथा विकेट यहां पे जा चुका है। शैलेश ने कमाल की गेंदबाजी की है। पहले ओवर में 14 आए थे, इस ओवर में 1 छक्का भी हमें देखने को मिला, मगर 3 बल्लेबाजों को आउट किया है शैलेश ने और मात्र 9 रन खर्च किए हैं। कुल मिला के 23 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। अब जीतने के लिए बचे हुए 18 गेंदों में 16 रनों की जरूरत। 16 रिक्वायर्ड इन 18 डिलीवरीज। 3 ओवर का खेल अभी भी है, मगर ये विकेट गेंदबाजों को सपोर्ट करने वाली विकेट है। इस विकेट के ऊपर गेंद घूम रही है, इस विकेट के ऊपर बाउंस भी है। जो भी गेंदबाज सही लंबाई और सही दिशा से गेंदबाजी करेगा उसे यहाँ पे कामयाबी मिलेगी ज़रूर, क्योंकि आज सुबह से हमने यही देखा है, जिस भी गेंदबाज ने डिसिप्लिन के साथ बहुत ही अच्छे लाइन एंड लेन के साथ गेंदबाजी की है ना, उसे
कामयाबी तो जरूर मिली है। इसी बीच स्वराज देवड़े नए बल्लेबाज आए हैं। स्वराज देवड़े एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से जाने जाते हैं। गेंदबाजी हो बल्लेबाजी हो, इस खिलाड़ी ने काफ़ी प्रभावित किया है। हर मैदान पर बड़ी टूर्नामेंट में एज आइकॉन के रूप में दिखाई देते हैं। और उसी के साथ साथ 1 या 2 साल पहले मुरुड तहसील में चिकनी गांव में एक बहुत ही अच्छा टूर्नामेंट, बहुत ही बड़ा टूर्नामेंट था। वहां पे मैन ऑफ द सीरीज का खिताब इस खिलाड़ी ने अपने नाम किया था और एक सोने की अंगूठी अपने नाम की थी। वही स्वराज देवड़े नॉन स्ट्राइकिंग एंड पर और स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है जिनके पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। बहुत सालों से इस खिलाड़ी ने हर मैदान पर बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है, कैप्टनसी की है। अपने जॉब को उसी के साथ अपने शौक को, अर्थात अपने क्रिकेट और जॉब को उन्होंने बैलेंस किया है। क्रिकेट को भी उन्होंने वक्त दिया है, उसी के साथ जॉब भी करते हैं, जॉब के लिए भी भटकते रहते हैं। यानी उनका जो जॉब है वह अर्थात बहुत भटकने का है और इसी वजह से थोड़ा सा कभी कभी क्रिकेट से दूर भी दिखाई देते हैं। मगर आज उन्होंने फिर से एक बार अपनी काबिलियत यहाँ पे जाहिर की है। पहली गेंद पर छक्के से अकाउंट ओपन किया है। ढीले हाथों के साथ फिर से एक बार देखिए यहाँ पे ओहो रन आउट करने की कोशिश कर रहे थे, मगर तेजी के साथ तुषार चौलकर ने यह रन मुकम्मल कर लिया है। एक रन से ही आप गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर दबाव डाल सकते हो। अगर प्रेशर आपको बिल्ड करना है तो यहाँ पे विकेट आपके संभाल कर रखने होंगे। एक रन बनाकर गेंदबाजों को सोचने पर मजबूर करना होगा। यहाँ पे थोड़ी सी जल्दबाजी करोगे और अपने विकेट खोगे तो फिर से एक बार पहला मैच जिस तरह से हमें देखने को मिला था उसी तरह से ये मैच हमें देखने को मिल सकता है। कुरबिसियन कुरुल ने किस तरह से वो विजय अपने नाम किया था, किस तरह से वो टीम ने मैच को जीता था, ये आपको याद होगा। क्या कमाल का वो मैच हुआ, अंतिम क्षणों तक, अंतिम गेंद तक वो मैच चला गया था। इसी तरह से विसियन कुरुल की तरह अगर यहाँ पे गेंदबाजी की इन गेंदबाजों ने, जी हाँ इस पर दबाव उड़ाया है हवा से जरिए से, मगर ये शानदार स्ट्रोक, गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। स्वराज देवड़े के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का। इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 30 रन। अब जीतने के लिए मात्र 9 रनों की जरूरत। पारस गेंदबाज, अब पारस के ऊपर दबाव डाल दिया है। राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, इस मर्तबा स्विच हिट लगाने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ऑफ स्टंप की बहुत ज्यादा बाहर थी, बिल्कुल कनेक्शन नहीं है और ये बिंदी गेंद। अच्छी वापसी यहाँ पे गेंदबाज पारस की। एक छक्का लगने के बाद उसी बल्लेबाज को बिंदी गेंद करना ये भी एक बड़ी चुनौती होती है और उसे स्वीकार किया है पारस ने। देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजी है। फिर से एक बार ओवर पिच बनाकर उड़ाना चाहते थे, जोरदार अपना बल्ला चलाया था स्वराज देवड़े ने, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। एक छक्के के बाद लगातार यहाँ पे 2 गेंदें बिंदी। वेरी वेल डन पारस, बहुत ही बढ़िया यहाँ पे वापसी। ये अपेक्षा की जाती है आपसे, तभी तो आप अच्छे गेंदबाज हो, ये साबित कर सकोगे। ये देखिए फिर से एक बार तीसरी गेंद बिंदी पारस के जरिए से, लाजवाब कमाल कर दिया है आपने। एक छक्का जरूर आया था, अभी भी एक गेंद इस ओवर की आना बाकी है, मगर मात्र 7 रन इन 5 गेंदों में। फिर से एक बार बिंदी गेंद, सुपर फास्ट अग्राव। सही मायनों में गेंदबाजी में ये सुपर फास्ट है। तेज तर्रार गेंद थी, गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी कट होती भी बल्लेबाज स्वराज को चकाने के बाद सीधा विकेट कीपर के हाथों में अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की। स्वराज ने काफी निराश किया, क्योंकि एक छक्का आने के बाद जैसे मैंने कहा कि अपने आप पर संयम रखना, पेशेंस के साथ बल्लेबाजी करना बेहद जरूरी था, मगर उनसे गलती तो हो चुकी है। लगातार 4 गेंदें बिंदी यहाँ पे आने के बाद पहले ओवर में 14, दूसरे ओवर में 9 और तीसरे ओवर में 7 रन, यानी रनों को सुखा दिया है। रनों का ग्राफ नीचे की तरफ आता हुआ दिखाई दे रहा है। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 9 रनों की जरूरत।
दूसरे ओवर के लिए फिर से एक बार शैलेश आए हैं। शैलेश अपना निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। लास्ट मैच की तरह अगर शैलेश ने भी यहाँ पे सटीक लाइन एंड लेन से गेंदबाजी की, किफायती कंजूस गेंदबाजी की और कुछ यहाँ पे विकेट चटकाए तो ये मैच सुपर फास्ट अग्राव के पक्ष में भी जा सकता है। जिस तरह से वीसीएन कुरुल के प्रणय दसाड़े और उनके गौरव पाटिल ने गेंदबाजी की थी, क्योंकि वहां पे भी 12 गेंदों में 11 रन चाहिए थे और यहाँ पे 12 गेंदों में 9 रन चाहिए। गौरव ने वहां पे 5 रन खर्च किए थे और प्रणय ने मात्र 3 रन खर्च किए थे और मैच जीता था। शैलेश राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इसमें तो जोरदार प्रहार तो किया था मगर तकदीर वाले रहे, किस्मत का ये चौका शायद। जी हाँ, 4 रन। गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया, विकेट कीपर के सर के ऊपर से गेंद निकल गई लॉन्ग स्टॉप रीजन में। गोली की रफ्तार से निकलती हुई ये गेंद सीमा रेखा को लांघती हुई 4 रन के लिए। इस चौके के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 34 रन। अब जीतने के लिए 5 रनों की जरूरत। 11 गेंदें बची है, 5 रन चाहिए। मगर देखिए दोस्तों, तकदीर का भी हमारी जिंदगी में और क्रिकेट के मैदान पर बहुत बड़ा हिस्सा होता है। मैं अक्सर कहता हूं कि 1% हिस्सा मगर बहुत मौल्यवान वो हिस्सा होता है, क्योंकि निर्णायक क्षण पर यह संजीवनी चौका आया है शायद नावे को बचाने के लिए। मित्रान वॉरियर्स संघर्ष कर रहे थे 1-1 रन के लिए। जी हाँ, इसमें दबा चिप किया है, जानबूझकर यह खेला हुआ स्ट्रोक ढीले हाथों के साथ, क्योंकि वो जानते हैं कि डीप में फील्डर तैनात है। अगर जोरदार प्रहार करेंगे तो सीधा खिलाड़ी के हाथ में भी जा सकती है गेंद। उन्होंने उस गेंद को ढीले हाथों के साथ हवा में खेला, मिड ऑन नहीं था और मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक 2 रन यहां पे चुरा लिए हैं। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 36 रन। जी हाँ, इसमें दबा स्लोवर 1 गेंद थी, परख लिया था, बैकफुट पर तैयार थे, बहुत लेट खेला, पॉइंट के सर के ऊपर से डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर तुषार चौल करके बल्ले से आता हुआ ये बहुत ही खूबसूरत चौका। और इसी के साथ इस चौके के सहायता से इस मैच को भी जीत लिया है मित्रान वॉरियर्स नावे ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।